नमस्कार मंडळी. अबू आझमी यांनी काल अक्षरशः कळस गाठला. अबू आझमी यांनी औरंगजेबाची प्रशंसा करताना म्हटलं की औरंगजेब हा महान राजा होता. तसंच तो न्यायप्रेमी सम्राट होता. त्यांनी भारतात अनेक मंदिरं बांधली. इतकंच नाही तर औरंगजेबाच्या काळामध्ये भारत हा सोने की चिडिया होता आणि त्याची राजवट बघून इंग्रज भारतात आले भारताला लुबाडण्यासाठी. औरंगजेबाच्या एका सरदाराने एका पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडलं. औरंगजेबाची प्रशंसा यापेक्षा वेगळ्या शब्दात आणि कळस गाठणारी कशी असू शकते मित्रांनो. औरंगजेबाच्या प्रेमात अबू आझमी पडलेला आहे आणि तो त्याच्या प्रशंसेचे फूल बांधतोय. किती महान तो राजा होता हे सांगतोय. कुठे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात. ज्या महाराजांनी आपलं अख्खं आयुष्य या औरंगजेबाच्या विरोधात लढण्यात घालवलं, त्यांच्या महाराष्ट्रामध्ये अबू आझमी औरंगजेबाची प्रशंसा करतोय. ज्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून त्यांना ठार मारलं, त्या शंभूराजांच्या महाराष्ट्रात अबू आझमी औरंगजेबाची प्रशंसा करतो. हा जो कळस गाठलेला आहे, तो कळस गाठणं अबू आझमीला पायाशिवाय शक्य नव्हतं मित्रांनो. कोणतंही मंदिर जेव्हा उभारलं जातं तेव्हा पाया महत्वाचा असतो. सुरुवातीला पाया रचला जातो आणि सरते शेवटी कळस रचला जातो. अबू आझमीनी कळस रचला, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा पाया कोण हे बघणं महत्वाचं आहे. आणि तो पाया जर आपल्याला कळला तर अबू आझमी का कळस गाठू शकला याची कल्पना आपल्याला येईल. मंडळी, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये औरंग्याची प्रशंसा ही कशी आणि कोणी आणि का सुरू केली हे बघणं महत्वाचं आहे. मंडळी, ब्रिगेडी नावाचे काही लोक आहेत, या महाराष्ट्रात आहेत. ते स्वतःला बी गेडी समजतात आणि त्यांनी या अबू आझमीने रचलेल्या वंशाचा पाया या बिगेडी लोकांनी रचलेला आहे. आणि तो रचत असताना हेतू काय होता? तर महाराष्ट्रातील सगळ्या ब्राह्मणांना टार्गेट करणं, लक्ष करणं हा त्यांचा हेतू होता. आणि त्या हेतूंनी या मंडळींनी हा पाया रचला, हे सत्य आहे. आणि आजही आपण ते बघतो. औरंगजेब हा किती क्रूर होता. हा त्याने आपल्या भावाला, वडिलांना सोडलं नाही, त्यांनाही ठार मारलं. त्याचं उदात्तीकरण करणं हे या महाराष्ट्राला खरंच शोभणार आहे का? पण याच महाराष्ट्रातून या औरंगाचे उदात्तीकरण झालं. औरंग्याला सुफी संत म्हटलं गेलं. मित्रांनो, तिथपासून हे सगळं सुरू झालेलं आहे. औरंगजेबाने शंभू राजांचे हाल हाल करून त्याला मारलं नाही, तर मनुस्मृतीमध्ये सांगितलं म्हणून त्याला मारलं. इथपर्यंत यांची मजल गेली. इतकंच नाही मंडळी, तर कोणीतरी कोळसे पाटील नावाचे गृहस्थ सांगतात की औरंग्याच्या काळामध्ये भारताचा व्यापार हा सर्वदूर पसरलेला होता. म्हणजेच अबू आझमी आज जे म्हणतायत की भारत ही सूर्याची चिडिया होती, त्याचा मूळ पाया काय आहे? तर त्याचा मूळ पाया हा कोळसे पाटील सांगतात की त्यावेळेस भारत त्याचा व्यापार हा सर्वदूर पसरलेला होता.
अशा प्रकारे याच महाराष्ट्रामध्ये औरंग्यासाठी ब्रीडिंग ग्राउंड हळूहळू तयार केलं गेलं. औरंग्या जो क्रूर शासन होता तो याच महाराष्ट्रात हळूहळू संत म्हणून पुढे येऊ लागला. इतकंच नाही मित्रांनो, तर औरंग्या हा या महाराष्ट्रात स्वराज्य नष्ट करायला आला नव्हता, तर तो आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी आला होता, हेही म्हटलं गेलं. याच औरंग्याचे गुणगान गायले गेले. तो टोप्या विणायचा आणि त्या पैशातून आपला उदरनिर्वाह करायचा, हेही सांगितलं गेलं. पण या औरंग्याने जे काही छळ केले, आपल्या शंभूराजांना ज्या पद्धतीने मारलं, मंडळी काही लोकांनी टीव्हीवरच्या मालिकेत ते दाखवलं पण नाही. ते दाखवलं नाही का? कारण औरंग्याचं उदात्तीकरण करायचं होतं, औरंग्याला पुढे आणायचं होतं. औरंग्या हा शासनप्रिय न्यायप्रिय राजा आहे हे दाखवायचं होतं. आणि अशा प्रकारे या लोकांनी, म्हणजेच या बिगेडींनी जो पाया रचला, त्या पायावर अबू आझमीला वाटलं आता कळस आपण रचायचा. आणि त्यातून अबू आझमीने काल तो कळस रचला. कळस रचला मित्रांनो. या औरंग्याने मंदिरं बांधली असं थेट सांगून टाकलं. पण यासाठी अबू आझमीला दोषी ठरवता येणार नाही मित्रांनो. अबू आझमीची तक्रार झाली, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पण ज्यांनी अबू आझमीला कळस ठेवण्यास मदत केली, त्या पाया रचणाऱ्यांचं काय? त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झाले? त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला नको का? कारण त्यांनीच या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंग्याचं उदात्तीकरण सुरू केलं. आणि कशासाठी? केवळ आणि केवळ जाती भेद निर्माण करण्यासाठी, जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी, ब्राह्मणांना लक्ष करण्यासाठी हे केलं गेलं. पण त्याची विषवल्ली काय असते हे त्यांना माहीत नव्हतं का? मंडळी, नक्कीच माहीत होतं, नक्कीच माहीत होतं. आणि ती विषवल्ली आज अबू आझमीच्या नावाने फोफावली आहे. आता त्या विषवल्लीला तोडायचं तर पहिल्यांदा पाया खणला पाहिजे. आणि तो पाया खणण्याची ताकद आहे कोणाकडे आज? मंडळी, निदान महाराष्ट्रात तरी तो पाया खणण्याची ताकद कोणाकडे दिसत नाही. पण म्हणून आपण शांत बसायचं का? तर नाही. छावासारखे 100 चित्रपट आले पाहिजेत, ज्यांनी प्रत्येकाच्या अंगामध्ये एक जोश निर्माण झाला पाहिजे. खरा इतिहास काय हे मनात बिंबवलं गेलं पाहिजे. तेव्हाच या बिगेडींचा पिवळा इतिहास मित्रांनो नष्ट होऊ शकतो. नाहीतर अबू आझमी सारखी एक विषवल्ली आज ओकून गेली, अशा अनेक विषवल्ली भविष्यात आपल्याला बघाव्या लागणार आहेत. मंडळी, बिगेडी रचला पाया, अबू झालासी कळस, हे त्यातून उघड होतंय. आणि त्यामुळे अबू आझमी जितका दोषी आहे, तितकाच दोषी हे बिगेडी लोक आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. एवढं बोलून तुमची रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.